नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पंतप्रधान मोदी हे इटलीच्या दौऱ्यावरती होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासाठी एक खास भेट नेली होती. ती म्हणजे पार्लेचे मेलडी चॉकलेट्स. ही मेलडी चॉकलेट्स किंवा टॉफीज ह्या मेलोनींना अतिशय आवडल्या आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं. एक छोटासा त्यांनी सेल्फी घेतला आणि तो त्यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरती टाकला सुद्धा होता. हा ट्विटरवरचा सेल्फी आणि छोटासा व्हिडिओ रील म्हणा तुम्ही त्याला, ते बघितल्यानंतर अर्थातच भारतामध्ये सोशल मीडियावरती महापूर आलेला आहे. असं म्हणतात, की पार्ले हे नुसत्या नावाने कुठल्यातरी भलत्याच कंपनीचे शेअर्स लोक विकत घेत सुटले आणि तो शेअर बराच वरती गेला. खुद्द मेलडी टॉफीचा जो साठा आहे, तो अनेक सुपरमार्केट्समध्ये साठा संपून गेला. इतका लोकांनी ऑर्डर केला. हे सगळं एका बाजूला, परंतु ह्या सगळ्या प्रकरणावरून मोदींवरती प्रचंड टीका होते आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेस अग्रेसर आहे, हे सांगायला वेगळं नको आहे. अनेक त्यांचे समर्थक सुद्धा आहेत, ते सुद्धा थोडेसे हिरमुसलेले आहेत, की आधीच अशी टीका होत होती इतकी वर्ष आणि हे मोदींना काय माहीत नव्हतं का? त्यांना हे टाळता आलं नसतं का? काहीच नाही तर निदान रील तर टाकायचं नव्हतं. अशाही प्रतिक्रिया येताना दिसतायत. पण मी सांगते ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी मला खात्री आहे. एक लक्षात घ्या, मोदींसारखा माणूस कुठलीही गोष्ट आयत्या वेळी सुचली म्हणून करत नाही. त्यांचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित असतं आणि हे जे मेलनी मॅडम बाईसाहेबांना त्यांनी मेलडी नेली, त्याच्यावरूनच केवळ आपली चेष्टा मस्करी होणार हे काय मोदींना माहिती नव्हतं असं नाही. पण तरी सुद्धा ती त्यांनी नेली आहे आणि तो सेल्फी रील काय जे आहे ते सगळं टाकू दिलं त्यांनी. तेव्हा ह्याच्यामधून एक प्रसिद्धी मिळावी हा निश्चित हेतू होता. त्याचे हेतू मात्र वेगळे होते आणि ते हेतू त्यांच्या समर्थकांना वाटतात तसेही नाहीत आणि शत्रूंना वाटतात तसेही नाही. ह्या सगळ्या कहाणीची सुरुवात कुठून होते? कदाचित तुम्हाला आठवत नसेल. अ, कहाणी मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये काही गॅप्स मुद्दाम ठेवणार आहे आणि त्या गॅप्स तुम्ही तुमच्या बुद्धिचातुर्याने भरायच्या आहेत. मोदी सत्तेवरती आले आणि एक दिवस अचानक म्हणजे मला वाटतं मला वाटतं मी सिंगापूरमध्ये होते त्यावेळेला. त्याच दरम्यान मॅगी नूडल्सवरती बंदी यायला सुरुवात झाली. कुठल्या या राज्याने बंदी घातली, त्या राज्याने बंदी घातली, त्यांना सॅम्पल्स बरोबर नाही मिळाली, ह्यांनी घातली म्हणून त्यांनी घातली. अशी संपूर्ण देशभर मॅगी, मॅगी, मॅगी सगळ्या बातम्या, बातम्या, बातम्या झाल्या. आणि मग मॅगीनी काय-काय केलं, नाही, नाही हे असं नाही, ते तसं नाही, कुठला आमचा आहे अमुक-तमुक. सिंगापूरमध्ये तर रॅक्सच्या रॅक्स भरलेली होती मॅगी नूडल्सची. तेव्हा मला गंमत वाटत होती, की भारतामध्ये ह्याच्यावर बंदी आहे आणि इथे अवेलेबल आहे. हे तेच प्रॉडक्ट आहे का? की इथे काहीतरी वेगळं करतात? म्हणजे इथे तो घटक नाही जो भारतामध्ये लोकांना खटकलेला आहे. असे सगळे विचार त्यावेळेला माझ्या मनामध्ये येत होते डेफिनेटली. मग अचानक काय झालं माहिती नाही, मॅगी, मॅगी, मॅगीची बंदी सगळी उठून गेली. आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये अचानक बातम्या यायला सुरुवात झाली, की ऑगस्टा वेस्टलँड ऑगस्टा वेस्टलँड मधले दोघे जण ग्विडो गश्की किंवा असं काहीतरी नाव आहे त्यांचं. हे 2 सद्गृहस्थ जे आहेत ते आणि ख्रिश्चन मिशेल हे सगळे स्वित्झर्लंडमध्ये होते. म्हणजे मॅगी बनवणारी कंपनी कुठची आहे आठवून बघा जरा. ते सगळे स्वित्झर्लंडमध्ये होते. ते अचानक तिथून उठले आणि ते दुबईमध्ये आले. आणि ते दुबईत आल्यानंतर मिशेल मामांना मिशेल मामांची तपासणी झाली. तपासणी झाली आणि भारत सरकारकडे त्यांना सुपूर्द केलं गेलं. मिशेल मामा भारतात आले आणि त्यांच्यावरती पोलीस केस सुरू झाली. त्यांची तपासणी सुरू झाली. त्यांचा
जबाब जो असतो तो जबाब नोंदवला गेला. या सगळ्यामध्ये मिशेल मामा काय सांगत होते? ऑगस्टा वेस्टलँडची जी केस होती, फिनमेकॅनिका मला वाटते कंपनीचं नाव इटालियन, आणि ह्या कंपनीतर्फे दलाली दिली गेली. ही दलाली भारतामधल्या अनेक राजकीय व्यक्तींना दिली गेली. त्याच्यामध्ये आपले मला वाटतं एअर मार्शल त्यागींचं पण नाव आलं. त्यागींना विशेष त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा. त्याच्यामध्ये ते कितपत दोषी आहेत हे मी आता सांगू शकत नाही अर्थातच. पण मिशेल मिशेल मामा हे दलाल होते. हे मिशेल मामा जे आहेत हे ब्रिटनचे नागरिक बरं का. आता ब्रिटिश नागरिकत्व जे आहे ना, त्याचा थोडा विचार करून बघा तुम्ही सगळेजण. मी म्हटलं तसं आहे, ते गॅप्स अशा आहेत ना, की आपण म्हणजे आपली बुद्धी कमी पडते हो कधीतरी. तर हे मिशेल मामा जे आहेत, ते मी मामा का म्हणते त्यांना, कारण मोदींनी मामा म्हटलं त्यांना. मी नाही म्हणत तशीच. तर ते ब्रिटिश नागरिक, आणि त्या ब्रिटिश नागरिक त्यांनी दुबईमध्ये एक कंपनी केली. मग त्या दुबईमधल्या कंपनीच्या जोडीने अनेक बनावट कंपन्या तयार केल्या. आणि त्या बनावट कंपन्यांच्या द्वारे इकडून-तिकडून 800 खिडक्या, 900 दारं असे पैसे खेळवले जात होते सगळे. आता ह्या सगळ्यावरती हँडल कुठून आलं? कारण मिशेल मामा हातात सापडले. मिशेल मामा हातात का सापडले? कारण स्वित्झर्लंडने त्यांना तिकडून उचलून दुबईमध्ये नेलं. दुबईमधून त्यांना भारतात आणलं गेलं. पण तरी सुद्धा मिशेल मामा जे सांगत होते, त्या सगळ्याला तेवढं वजन नव्हतं. मग काय करायचं? कारण जी काही कागदपत्र महत्वाची होती, ती कागदपत्र अजून हातामध्ये नव्हती भारत सरकारच्या. तर त्याच्यात असं झालं, की प्रत्यक्ष इटलीमध्ये सुद्धा एक खटला घातला गेला. ऑर्सी म्हणजे त्याचे जे संचालक होते, ऑर्सी आणि एक व्यक्ती आहे. ह्या दोघांवर खटला घातला गेला मिलानच्या कोर्टामध्ये. आणि मिलानच्या कोर्टामध्ये तो खटला चालवला गेला. त्याचं जे जजमेंट आलं 225 पानाचं, त्या जजमेंटमध्ये स्पष्ट उल्लेख आला भारतीय पॉलिटिशियन्सना कसे पैसे दिले गेले त्याचा. अर्थातच मिलानच्या कोर्टाने जो निकाल दिला तो त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारावरती दिलेला होता. आणि हे पुरावे तुम्ही वगळले तर ते जजमेंट शक्य नव्हतं. तेव्हा हे जजमेंट आलं. तर हे जजमेंट आलं त्यानंतर भारत सरकारने विनंती केली, की बाबा जे कोर्टासमोर कागद आलेले आहेत, त्याची आम्हाला प्रत द्या, म्हणजे आम्हाला इथे ही केस पुढे नेता येईल. पण कागदपत्र नाकारली गेली. त्यामुळे भारत सरकारचं काम सगळं ते चाललेलं होतं. लेटर रोगेटरी असेल म्हणा, हे म्हणा, ते म्हणा. असं करत मिलान कोर्टाचा निकाल आणि त्याचे कागदपत्र हे मिळाल्याशिवाय इथे मिशेल मामा जो आहे त्याच्यावरती धडकेस चालवता येईना. आणि या ऑगस्टा वेस्टलँडमध्ये नावं कोणाची आली आहेत तुम्हाला पूर्ण कल्पना आहे. मग काय झालं? तर मध्यंतरीच्या काळामध्ये मेलोनी वाईसाहेब, जॉर्जिया मेलोनी वाईसाहेब पंतप्रधान झाल्या. आणि त्यानंतर अचानक सगळे कागद आपल्याला मिळायला सुरुवात झाली त्याची. ऑगस्टा वेस्टलँडचे सगळे कागद भारत सरकारला मिळायला लागले. आता ते मिळाल्यानंतर पुढे काय झालं असेल तुम्हाला कल्पना आहे. तो जो काय चडफडाट आहे ना, मेलोनी, 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 मेलोनी. कारण मेलोनीनी काय केलंय तर गळफास लागणार याची सोय करून टाकलेली आहे. आणि मग त्याच्यासाठी तिची वैयक्तिक बदनामी करायची, त्याच्यासाठी मोदींची बदनामी करायची, कुठल्याही खालच्या थराला जाऊन टीका करायची, अर्वाच्य भाषेमध्ये बोलायचं. ही तर खासियत आहे. ते सगळं करण्यासाठी पैसा खर्च केला जातो. आणि काही महामूर्ख असे आहेत, की त्यांना पैसा न मिळता सुद्धा ते बोलतच असतात. असो, पण आता गंमत अशी झाली, की त्याच्यामुळे मॅगी भरवली गेली. मॅगी भरवायची आणि मिशेल मामांना धरायचं. मिशेल मामांना धरायचं आणि तिथून मेलोनीच्या घराची वाट पकडून तिला मेलोडी द्यायची. अशी ही कथा आहे. तिच्यातल्या गॅप्स आहेत. या गॅप्स सगळ्या तुम्हाला ताडता येतील ह्याची मला खात्री आहे.
तेव्हा ही सगळी जी तडफड आणि हा जो सगळा टीका चाललेली आहे ना, तिच्याकडे दुर्लक्ष करा. मोदींना परफेक्ट माहिती आहे ते चावी कुठे फिरवायची असते ती. एनिवे ते आता जे इटलीला गेलेले आहेत, ते काय ह्या सगळ्या ऑगस्टा वेस्टलँड आणि मेलनीला मेलडी देण्यासाठी गेलेत वगैरे नाहीये. अत्यंत गंभीर विषय आहेत त्याच्यामध्ये. आयमेक मधला एक एंट्री पॉइंट जो आहे, तो सायप्रस नंतरचा इटली असावा. ह्याबाबत मेलोनी बाईसाहेब ज्या आहेत, त्या अत्यंत शी इज व्हेरी इन्सिस्टिंग ऑन इट. त्या आग्रही आहेत आणि आमच्या मार्गाने तुम्ही युरोपामध्ये एंट्री मिळवा, हे त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये किती प्रगती होते तिथे आपल्याला अनेक गोष्टी लागतील जर इटलीचा अशा पद्धतीने आपल्याला मार्ग उपलब्ध झाला तर त्याची चर्चा असू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आज मेलोनी बाईसाहेब आणि युरोपियन युनियन यांचं एक वेगळं नातं तयार झालेलं आहे. काही गोष्टींच्या बाबतीत त्या अत्यंत आग्रही आहेत आणि त्यांना ते जे सगळं युरोपियन युनियनच्या काही पॉलिसीज बिलकुल मान्य नाहीत आणि त्या अगदी जाहीरपणे त्यांच्याबद्दल बोलत असतात, इन्क्लुडिंग इमिग्रेशन. पण काही बाबतीमध्ये मात्र त्या सरतेशेवटी त्या युरोपियन आहेत. इटालियन तर आहेतच अर्थातच. त्याच्यामुळे युरोपियन युनियनच्या ज्या काही भूमिका आहेत त्याबद्दल अ, त्यांचा झुकाव जो आहे तो त्यांच्याकडे आहे. आणि त्यातलाच एक भाग असा की त्या पूर्णपणे रशियाच्या विरोधामध्ये आहेत. कुठूनही पुतिन यांना वरदहस्त मिळू नये आणि त्यांचं वर्चस्व युरोपावरती येऊ नये असं वाटणाऱ्यांमधल्या त्या एक राज्यकर्त्या आहेत. त्यामुळे मेलानींनी एक प्रकारचा समतोल ठेवलेला आहे. त्या धड अगदी टोटल सोरोस स्टाईल लिंबू नाहीयेत आणि नॅशनलिस्ट त्या जरूर आहेत. पण त्या दुसऱ्या बाजूला खूप झुकलेल्या सुद्धा नाहीयेत. अशा मेलनी ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या युरोपामध्ये जर भारताची छाप पाडायची असेल, आपली पकड घ्यायची असेल, तर मेलोनींशी असलेले चांगले संबंध हे भारताला उपयुक्त ठरू शकतात. नंबर 2 ची गोष्ट अशी, की या मेलोनी बाईसाहेब आणि त्या अर्थातच इटलीच्या पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्यातर्फे रोमपर्यंत पोहोचणं अत्यंत सोपं होऊन जातं भारताला आणि आपल्याला रोमपर्यंत कशासाठी पोहोचायचं आहे, हे सर्वांना माहिती आहे. पार मणिपूर पासून म्यानमार आणि तो कुठचा तो एक नवीन ख्रिश्चन राष्ट्र तयार करायचं वगैरे, वगैरे ज्या सगळ्या भानगडी चाललेल्या आहेत, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्वाचं वेलकम टू रोम अशी त्यांनी पहिला फोटो जो टाकला मेलोनींनी मोदींसाठी तो रोम मधून होता. तेव्हा ही सगळी जी कॉन्ट्रोव्हर्सी आहे, त्या कॉन्ट्रोव्हर्सीकडे थोडं या नजरेने तुम्ही बघावं यासाठी व्हिडिओ केला. तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्यासाठी नेहमीप्रमाणे धन्यवाद.